आमदार सतेज पाटील यांनी स्वतःच्या निष्क्रियतेचं आत्मपरीक्षण करावं। विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे आमदार पाटील यांना जिल्ह्यातील जनतेनं त्यांची जागा दाखवली आहेच असा पलटवार आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला। तर रवी किरण इंगवले यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेला व्हिडिओ एडिटेड आणि व्हॉइस डबिंगचा आहे। संबंधित व्यक्तीनं याबाबत आपल्याला लेखी पत्र आणि पुरावे दिले आहेत असा खुलासाही क्षीरसागर यांनी केलाय। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी शनिवारी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली। त्यामध्ये क्षीरसागर एका कंत्राटदाराबरोबर टक्केवारीसाठी मांडवली करत असल्याचं दिसून येतंय असा दावा इंगवले यांनी केला। त्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज माध्यमांसमोर आपली बाजू मांडली। कोल्हापूर महापालिका निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशी हाच व्हिडिओ प्रसारित करून विरोधकांनी आपल्यावर आरोप केले होते, मात्र महायुतीच्या नेत्यांनी आपल्याला क्लीन चिट दिली आहे। महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या पराभवातून आमदार सतेज पाटील अजूनही सावरलेले नाहीत। त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं आजही ते बिनबुडाचे खोटे आरोप पुन्हा पुन्हा करतायत। विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसचा 10-0 असा पराभव झाला। आता तरी आमदार सतेज पाटील यांनी स्वतःच्या निष्क्रियतेचं आत्मपरीक्षण करावं असंही क्षीरसागर यांनी सुनावलं। निवडणुकीच्या तोंडावर पत्रकार परिषद घेऊन देखील कोल्हापूर शहरातील महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांनी तुम्हाला घरी बसवलं, महायुतीची सत्ता आली, मग त्या अजून धक्क्यातून तुम्ही अजून सावरला नाहीत का? कारण त्यावेळेला तुम्ही त्याची चौकशी करायला पाहिजे होती की मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीत काय निर्णय घेतलेला आहे, उपमुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीत काय निर्णय घेतलेला आहे। कुणाच्या तरी माध्यमातून आपण हे व्हिडिओ अशा पद्धतीचे वारंवार बाहेर काढणं हे आपल्याला शोभतं का? हे बंटी पाटील साहेब, आपण एक सभ्य राजकारणी आहात, सातत्यानं तेच व्हिडिओ आपण समोर आणायचे, आमची बदनामी करायची, हे तुम्हाला शोभतं का? तुमच्या बाबतीत देखील अनेक प्रकरणं आमच्याकडे येत असतात, अनेक व्हिडिओ असतात, पण निश्चितपणे ह्या गोष्टीचा सभ्य राजकारण्यांनी विचार करणं गरजेचं। आणि दुर्दैवानं असं आहे की खोटे व्हिडिओ हे फास्ट पळत असतात। दरम्यान रवी किरण इंगवले यांनी शनिवारी प्रसारित केलेला तो व्हिडिओ खोटा असून पूर्णपणे एडिट आणि व्हॉइस डबिंग केलेला आहे। त्याबद्दल संबंधित व्यक्तीनं आपल्याला लेखी पत्र आणि पुरावे दिले आहेत। तर इंगवले सारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ब्लॅकमेलर माणसाला मी फारशी किंमत देत नाही असंही क्षीरसागर म्हणाले। मात्र ब्लॅकमेलर लोकांकडून होणारी बदनामी यापुढे सहन केली जाणार नाही, लवकरच कायदेशीर कारवाई करू असं क्षीरसागर म्हणाले। काचेच्या महलात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये असं सांगून आमदार क्षीरसागर यांनी आपल्याकडे अनेकांच्या वैयक्तिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कुंडल्या तयार आहेत, पण आम्ही राजकारणात सभ्यता पाळतो असंही क्षीरसागर म्हणाले। दरम्यान आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आमदार क्षीरसागर यांची पाठराखण केली आहे। क्षीरसागर हे जनतेतील नेते आहेत, त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र असून या खोट्या आरोपातून ते सही सलामत बाहेर पडतील असं आमदार पाटील म्हणाले। अशा प्रकारचे लोकप्रतिनिधींना बदनाम करणारे व्हिडिओ हे मोठ्या प्रमाणावर AI क्रिएटेड असतात आणि त्यामुळे ज्यांची हिंमत आहे त्यांनी ते खरे आहेत हे सिद्ध करावं लागेल। शेवटी ज्याने आरोप केला त्याची जबाबदारी आहे ना। राजेश क्षीरसागरांना एकूण राजकीय जीवनात त्रास देण्यासाठी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीसुद्धा हाच व्हिडिओ थोडा अर्धा दाखवला गेला, काही परिणाम नाही झाला, महायुती थम्पिंग मेजॉरिटीने विजयी झाली। आता पुन्हा एकदा प्रयत्न चालला आहे, त्यामुळे ते अंबाबाईच्या कृपेने ह्या सगळ्यातून बाहेर निघतील, मला इतकी शंका वाटत नाही। एकूणच गेले 2 दिवस या कथित व्हिडिओवरून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालंय। सोमवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील या व्हिडिओ प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे।